नमस्कार मंडळी. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांचे मार्च महिन्याचे जे काही वेतन आहे ते अजूनही मिळालेले नाही. एप्रिल महिना संपत आला तरी सुद्धा अजून या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांचं मार्च महिन्याचं वेतन मिळालेलं नाही. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी जे काही फॉर्म भरले होते त्यासाठी त्यांना 50 रुपये प्रोत्साहन भत्ता शासनाने देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तरी सुद्धा अजून या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविकांचा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांच्या जिल्हा विभागाकडे जमा करण्यात आलेला आहे, पण अजूनही अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता जमा झालेला नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महिला व बाल विकास विभागाशी संबंधित बरीचशी कामे करावी लागतात, जसं की लसीकरण मोहिमा, आरोग्य सेवा, योजनांबाबत माहिती, अशा प्रकारची बरीचशी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जातात, पण त्यांचं वेतन हे वेळेवर दिलं जात नाही. त्यांचं वेतन मार्च महिन्याचं सुद्धा अजून रखडलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाचा जो काही प्रोत्साहन भत्ता होता तो सुद्धा अजून त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं जे काही रखडलेलं मार्च महिन्याचं वेतन आहे ते लवकरात लवकर त्यांना मिळावं आणि लाडकी बहीण योजनेसाठी जो काही प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना मिळणार होता तो सुद्धा लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात यावा.